नमस्कार. आज आपण आपत्ती व्यवस्थापन आणि प्रमाण या आपत्ती व्यवस्थापन भूगोल यामधून घेत आहोत. आता आपत्ती कोसळणे किंवा संकट येणे हे मानवी जीवन विकासातील एक मोठा अडथळा आहे. मानवावर येणारी आपत्ती ही कोणत्याही प्रकारची असते. त्या आपत्तीचा सामना व्यवस्थितपणे झाला तरच मानवी जीवन यशस्वी होऊ शकते. त्यासाठी अचानक आपत्ती येऊ नये. आलेल्या आपत्तीची झळ आपणास पोहोचू नये म्हणून आपत्ती व्यवस्थापनाची गरज असते. तर यामध्ये आपत्ती व्यवस्थापनाची जर व्याख्या पाहिजे असेल आपल्याला, सजीव सृष्टीवर अचानक आलेले संकट किंवा अरिष्ट मोठा अपघात म्हणजे आपत्ती होय. आपत्ती नैसर्गिकरित्या येऊ शकते किंवा मानवाच्या कार्यवाहीने सुद्धा निर्माण होऊ शकते. सामान्यपणे आपत्ती ही पर्यावरणीय विनाशकारी घटना आहे. ती मानव निर्मित किंवा निसर्ग निर्मितीही असल्याने हिच्या योग्य व्यवस्थापनाची अत्यंत गरज असते. संरक्षण आणि सामूहिक अभ्यासानुसार विज्ञान तंत्रज्ञानाच्या बदलत्या संशोधनानुसार स्वरूपानुसार त्या आपत्तीचे नियोजन व्यवस्थापन करणे जरुरीचे ठरते. आपत्ती व्यवस्थापनामध्ये जीवितहानी रोखणे हे महत्त्वाचं उद्दिष्ट असून त्यातून होणारे नुकसान कमी करणे किंवा ते पूर्णपणे टाळण्याचे असते. आपत्तीपासूनचे नुकसान तात्काळ भरून निघत नसले तरी त्यासाठी योजनाबद्ध कार्याची गरज असते. निसर्ग निर्मित आपत्तीवर तात्काळ नियंत्रण घालणे अशक्य असते, परंतु मानव निर्मित आपत्ती लवकरात लवकर आटोक्यात आणणे शक्य असते. आपत्तीविषयक परिस्थितीवर नियंत्रण करणे, धोकादायक परिस्थिती दूर करणे म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन होय. नैसर्गिक आपत्तीचे प्रकार. नैसर्गिक आपत्ती किंवा संकटाचा त्याच्या विध्वंस क्षमतेचा पूर्ण अंदाज घेता येत नाही. आजच्या अद्ययावत उपकरणांनी आपत्तीची चाहूल, पूर्वसूचना, संकेत मिळू शकतात. मात्र वैज्ञानिक नैसर्गिक व्यवस्थेनुसार प्राणीमात्रांना, पशु पक्ष्यांना संकट त्याचे संकेत आधीच प्राप्त होत असतात. नैसर्गिक आपत्तीमध्ये प्रामुख्याने भूकंप, ज्वालामुखी, भूमिपात, सुनामी लाटा, क्षारीकरण, वादळ वारे, महापूर, अवर्षण, उष्ण हवेच्या लाटा, थंड हवेच्या लाटा यांचा समावेश आहे. निर्माण होणाऱ्या आपत्तीचे स्वरूप लक्षात घेऊन नैसर्गिक आपत्तीचे वर्गीकरण 3 प्रकारात केले जाते. पहिला प्रकार आहे भूभौतिक किंवा भूवैज्ञानिक आपत्ती. याच्यामध्ये भूकंप, ज्वालामुखी, जमीन खचणे, प्रस्तरभंग, भूमिपात, जमिनीची धूप, मृतेचे क्षारीकरण, सुनामी लाटा. नंबर 2
हवामान विषयक आपत्ती, यामध्ये थंड हवेच्या व उष्ण हवेच्या लाटा, हिमवृष्टी, गारपीट, अवर्षण, महापूर, दुष्काळ, वारा, वादळ याचा समावेश होतो. तर नंबर 3 मध्ये आहे जैविक आपत्ती. या जैविक आपत्तीमध्ये संसर्गजन्य रोग, कीटक, टोळधाड, जंगलातील आग, वनवे किंवा जंगलाला लागलेली आग याचा समावेश होतो. तर आपत्ती व्यवस्थापनामधील जे घटक आहेत, आपत्ती व्यवस्थापन हा कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा विभागाचा भाग नाही. सर्वांनीच मिळून आपत्तीविषयी सर्वकष विचार करणे, कृती करणे आणि जागृतता पाळणे हे गरजेचं आहे. आपत्तीचे ज्ञान सर्वांनाच असणे गरजेचे आहे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये बहुतेक सर्व शास्त्र त्यांचे घटक म्हणून निगडीत आहेत. त्यामध्ये आहे तंत्रज्ञान, व्यवस्थापन, भूविज्ञान, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, संरक्षणशास्त्र व माहितीशास्त्र. तर यामध्ये तंत्रज्ञान हे सर्वात महत्त्वाचं आहे. तंत्रज्ञानामध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. आपत्ती काळामध्ये विस्कळीत झालेले जनजीवन सुधारण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाची गरज असते. आपल्याकडे त्या तंत्रज्ञानाची उणीव असल्यास, कमतरता असल्यास दुसऱ्याकडून तंत्रज्ञान प्राप्त करून घेणे गरजेचे असते. जीवशास्त्रामध्ये बघायचं आपल्याला, आपत्तीचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध हा सजीवाशी असतो. कोणत्याही ठिकाणच्या आपत्तीमध्ये जीवितहानी होऊ नये म्हणून वैद्यकीय मदत महत्त्वाची मानली जाते. तसेच जैविक आपत्तीला कारणीभूत ठरणारे निरनिराळे विषाणू, जीवाणू किंवा रोगजंतूचा अभ्यास आणि त्यावरील उपाय हे जीवशास्त्राचा हा अभ्यास घटक आहे. तर रसायनशास्त्रामध्ये त्याच पद्धतीनं बघायचं आहे. आपत्ती निर्मितीमध्ये अनेक प्रकारचे रासायनिक घटक जबाबदार असतात. काही रसायनाच्या संयुगातून आपत्ती निर्मिती होते. उद्योग धंद्यातील क्रिया प्रक्रिया, वायू गळती, विषारी वायू निर्मिती इत्यादी परिस्थितीमध्ये आपत्तीचा जन्म होतो. काही प्रसंगी रासायनिक अस्त्रामधूनच आपत्तीचे स्वरूप महाविनाशकारी बनते. निरनिराळ्या रासायनिक अस्त्रावर, घातक रसायनावर आवश्यक त्या मर्यादा, बंधने लादून व्यवस्थापन सांभाळणे महत्त्वाचे असते. आता भौतिकशास्त्रातील गुरुत्वाकर्षण आणि चुंबक आकर्षण हे आपत्तीस जबाबदार ठरू शकतात. कोणत्याही आपत्ती मागे त्या शक्तीत कोणते तत्व दडले आहे याचा सखोलतेने अभ्यास केल्यास त्या आपत्तीचे व्यवस्थापन करणे सोयीचे असते. भूगर्भीय हालचाली, समुद्र हालचाली किंवा वाऱ्याचा वेग इत्यादीतून निघणारी शक्ती आपत्तीकडे मार्गक्रमणास कारणीभूत ठरते. उदाहरणामध्ये मला पाहायचं असेल तर एखाद्या ठिकाणची जमीन खचणे,
किंवा इमारत कोसळणे, त्यावेळी त्यात पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची सुप्त शक्ती दडलेली असते. याचा व्यवस्थापनात विचार होणे गरजेचे असते. निरनिराळ्या उपकरणामध्ये, यंत्रामध्ये ज्या नोंदी होतात त्या नोंदी भौतिक शास्त्राला अनुसरून असतात. आपत्ती अचानकपणे येणारी असल्याने आपत्तीपूर्व व्यवस्थापन अत्यंत गरजेचे असते. त्यामध्ये आपत्ती नियंत्रण सज्जता म्हणजे आपत्तीपूर्व व्यवस्थापन बघायचं आहे. आपत्तीपूर्व व्यवस्थापनामध्ये आपत्तीचा अंदाज किंवा आपत्तीची पूर्वकल्पना, आपत्तीचे प्रतिकार नियोजन, आपत्तीमधील अंमलबजावणीची व्यवस्था आणि त्यासाठी आवश्यक सुयोग्य यंत्रणांचा विचार होणे गरजेचे असते. आता आपत्तीपूर्व कल्पना. आपत्तीपूर्व कल्पनेच्या अवस्थेमध्ये सर्वप्रथम आपत्तीचा अंदाज घेणे महत्त्वाचे असते. तो अंदाज घेण्यासाठी त्यापूर्वीच्या परिस्थितीचा परिपूर्ण शास्त्रशुद्ध अभ्यास करणे अत्यावश्यक असते. पूर्वीच्या अनुभवातून आपत्तीचे स्तर, आपत्तीची तीव्रता, आपत्तीचे स्वरूप, त्यातून झालेले नुकसान लक्षात घ्यावे. त्यावेळची सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, पर्यावरणीय परिस्थिती कशी होती याचाही विचार करावा. त्या काळातील नुकसानीची स्थिती, त्यावेळच्या व्यवस्था आणि त्याचे परिणाम लक्षात घेऊन पुढील परिस्थितीचा, येणाऱ्या आपत्तीचा अंदाज बांधता येऊ शकतो. तर यामध्ये प्रतिकार नियोजन. आपत्ती निवारण्यासाठी किंवा आपत्तीचा प्रतिकार करण्यासाठी योग्य प्रकारच्या संघटनाची आवश्यकता असते. संघटना कोणत्याही स्वरूपाच्या असो, त्या सरकारी, निमसरकारी किंवा खाजगी स्वरूपाच्या असल्या तरी त्यांच्यामध्ये एक संगता असावी लागते. खरे तर सरकारी प्रयत्नच महत्त्वाचे असते. त्यामुळे सरकारी पातळीवर आपत्ती निवारण्याची योग्य संघटना कार्यान्वित असावे. त्यामुळे सरकारी पातळीवर आपत्ती निवारण्याची योग्य संघटना कार्यान्वित असणे अत्यावश्यक असते. सध्या प्रत्येक जिल्ह्यावर या संघटनेचे युनिट आहे. त्या सर्वांचे नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यामार्फत होते. सर्व जिल्हाधिकाऱ्याच्या प्रतिनिधीवर राज्यस्तरीय नियंत्रण असते. त्यावर केंद्रस्तरीय नियंत्रण आवश्यक असते. त्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उभारण्यात आलेले आहे. या प्राधिकरणाचे अध्यक्ष माननीय पंतप्रधान साहेब असतात. या प्राधिकरणाच्या मदतीला लष्करी दले, निमलष्करी दले आणि खाजगी सामाजिक संस्था असतात. निसर्ग कोपातून निर्माण झालेल्या आपत्तीचा समावेश नैसर्गिक आपत्तीमध्ये होत असल्याने त्या आपत्तीच्या व्यवस्थापनात दूरदृष्टी, भविष्यकालीन संकटे आणि पर्यायी उपाययोजनाचा जास्त विचार करणे जरुरीचे असते. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनात संकटपूर्व व्यवस्थापन, संकट काळातील व्यवस्थापन आणि संकटोत्तर व्यवस्थापन या तिन्ही परिस्थिती विचारात घेऊन नियोजन करावे लागते. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनामध्ये संकटाची पूर्वसूचना निश्चित नसली तरी त्यात शास्त्रीय दृष्टिकोन उपयोगात आणणे महत्त्वाचे असते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून व्यवस्थापन केले तर निर्माण होणारे संकट, आपत्ती टाळू शकते किंवा त्याचे
त्याची परिणामकता, होणारे परिणामाची तीव्रता तीव्र स्वरूपाची नसते. यामध्ये आपत्ती व्यवस्थापनाची संकल्पनाच विस्तृत स्वरूपाची आहे. आपत्ती काळामध्ये एकामागो एक दुसरे संकट येतीलच हे गृहीत ठेवून व्यवस्थापन करणे जरुरीचे असते. निसर्गातील किंवा पर्यावरणातील दृष्टिकोनातून विचार केला तर स्पष्ट होते की पूर्वनिर्धारित आपत्ती आल्यानंतर त्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न साधणे, समाज आणि प्रदेश यामध्ये समन्वय साधणे ही व्यवस्थापनाची गरज आहे. या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनामध्ये नफा तोट्याचा विचार केला जात नाही आणि विचार करणे चुकीचे देखील असते. नफ्या तोट्याचा विचार बाजूला ठेवून सामाजिक, नैतिक आणि मानवी दृष्टिकोनातून वैज्ञानिक नियोजन उपयोगी ठरू शकते. धन्यवाद. थँक्यू.